आज जवळपास शिक्षक भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेली अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी नुकतीच 2 महिन्यापूर्वी तिचा निकाल घोषित झाला आहे आणि आज घडीला राज्य शासनाकडे ह्या जाहिराती तयार असायला पाहिजे. खरं तर भारतातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, आशिया खंडात एकमेव शिक्षक भरती आधी आहे जिथं परीक्षा आधी होतात आणि जाहिरात नंतर येते. हा एकमेव विभाग आहे आणि दुर्दैव आणि सांगायला लज्जास्पद आणि लांछनास्पद गोष्ट आहे की सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही की शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात एवढी दुर्दशा आहे. आणि मला एक दुसरी बाब सर्वात प्रामुख्याने म्हणावीशी वाटते की सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक भरतीचा फक्त आकडा वेळोवेळी दरवेळी संगीत खुर्चीसारखा दाखवण्यात येतोय, परंतु एक पद आणि एक बिंदू ही संकल्पना जोपर्यंत या शिक्षक भरतीमध्ये 13-10च्या GR नुसार होत नाही तोपर्यंत प्रत्येक युवकाला न्याय मिळणार नाही आणि परिपूर्ण शाळेत शिक्षक मिळणार नाही. राज्यात युवा प्रशिक्षणार्थी नावाच्या जी योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेअंतर्गत अपात्र मुलांना शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, परिवहन विभाग असेल, अशा तत्सम विभागात त्यांना कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर नोकरीस घेतले. पण एकीकडे ही जी मुलं दिसत आहेत हे डबल PhD असलेली मुलं आहेत, 3 परीक्षा ज्याचा अभ्यासक्रम हा MPSC इक्वल आहे. अशा स्थितीत BEd, MAd, MSc, MCom, MA असे उच्च शिक्षित उमेदवार रस्त्याने नोकरीची भीक मागतायत.